नमस्कार. सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. रिपब्लिकन सेनेसह पुरोगामी संघटनांतर्फे कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. भारतामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी ईव्हीएम हटाव, संवैधानिक लोकशाही बचाव आंदोलन करून आगामी निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावेत. मोदी सरकार विकसित भारत संकल्प यात्रा चुकीच्या पद्धतीने राबवत असल्याने ती तातडीने रद्द करावी. लोकसभेतील खासदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे. त्याचबरोबर संकल्प यात्रेच्या निमित्ताने पोलीस प्रशासन सर्वसामान्यांवर दाखल करत असलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. या मागणीसाठी रिपब्लिकन सेना कोरेगाव तालुक्याच्या वतीने विविध पुरोगामी संघटनांनी गुरुवारी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, कोरेगाव तालुका अध्यक्ष सतीशराव माने, तालुका सचिव विजय मोरे, महाराष्ट्र संघटक गणेश कारंडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष CR बर्गे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आनंदराव बर्गे, मार्गदर्शक लक्ष्मणराव वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन रोकडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रपतींनी तात्काळ मतपत्रिकांद्वारे निवडणुका घ्याव्यात, विकसित भारत संकल्प यात्रा रद्द करावी, खासदारांवरील निलंबन रद्द करावे आणि सर्वसामान्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. अन्यथा या प्रश्नावर जनजागरण करून जनआंदोलनाच्या माध्यमातून राज्यात रस्त्यावर उतरण्याचा इशारा चंद्रकांत खंडाईत यांनी दिला. केंद्रामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये प्रस्ताव सादर केला की ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे. परवा सुप्रीम कोर्टामध्ये असणाऱ्या वकिलांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या समोर आंदोलने केली की ईव्हीएम मशीन हटाव आणि या देशाची लोकशाही वाचवली पाहिजे. म्हणून देशभरामध्ये सगळीकडे आंदोलन चालू आहे. पण तरी सुद्धा सरकारला लोकांच्यावर विश्वास नसल्यामुळं लोकांच्या मतावर निवडून आलेलं सरकार लोकांच्या मताशी बैमानी करताना दिसतंय. लोकांची मागणी असताना ईव्हीएम मशीनच्या द्वारे निवडणूक घेताना हे सरकार दिसत नाही. या प्रवृत्तीचा सर्वसामान्य मतदारांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. दुसऱ्या बाजूला या जगामध्ये भारताची एक नंबरची लोकशाही असताना सभागृहामध्ये एकाधिकारशाही पद्धतीनं तुम्ही आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधींना 147 खासदारांना एकाच वेळी सभागृहामध्ये निलंबित केलं जातं. याचा अर्थ या देशाची लोकशाही कमी करून एकाधिकारशाही आणायची आहे का काय, अशा पद्धतीचं चित्र या देशामध्ये जाणीवपूर्वक हुकुमशाहीच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी उभं केलं जात आहे. दुसऱ्या बाजूला देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले, अनेक योजना राबवल्या, परंतु विशिष्ट एका व्यक्तीचं नाव घेऊन संपूर्ण देशभर मी ह्या योजना केलेल्या आहेत, मी म्हणजे ह्या भारत देशाचं सरकार आहे असं भासवण्याचा प्रयत्न रथ काढून गावोगावी फिरवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सरकारच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारणं, येणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणं, निवडून गेलेल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारणं हा अधिकार सर्वसामान्य मतदारांचा असताना सुद्धा गावागावी जी रथ जे गेलेले आहेत त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी आहेत. इतर वेळेला आमचे शासकीय कर्मचारी म्हणतात की आम्ही राजकारण करत नाही, आम्हाला राजकारण करण्यामध्ये बंदी आहे, आणि मग मात्र राजकीय हेतूने हे जे रथ गावोगावी गेलेले आहेत ते रथ शासकीय अधिकारी कसे काय घेऊन जाऊ शकतात, कोणत्या कायद्याअंतर्गत घेऊन जाऊ शकतात, असं विचारणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा पोलीस प्रशासनाने लावलेला आहे. याचाही आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. कारण लोकांची गळचेपी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकांच्या संविधानिक अधिकार जे आहेत त्या अधिकाराची पायमल्ली करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि या सगळ्या अशा हुकुमशाही पद्धतीने चाललेल्या एकंदर वातावरणाचा निषेध हा कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, गावागावच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, गावागावातल्या सर्वसामान्य मतदारांनी हा उठाव केला पाहिजे.
या दृष्टिकोनातून एक वातावरण तयार व्हावं म्हणून तालुक्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात आपण तातडीनं आंदोलन करण्याच्या दृष्टिकोनातून, कारण आता निवडणुका 5-6 महिन्याच्या अवधीमध्ये आलेल्या आहेत, सरकारला जेरीस आणून आंदोलन करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये दबावतंत्र जनतेने वापरलं पाहिजे आणि आपल्याला पाहिजे तो लोकप्रतिनिधी निवडून देण्याच्या संदर्भामध्ये मतदारांनी सुद्धा सजग राहिलं पाहिजे आणि मतदारांनी आपल्याला जो अधिकार मिळालेला आहे तो अधिकार म्हणून वापरला पाहिजे। दान करण्यापेक्षा तो अधिकार म्हणून जर वापरला तर निश्चितच तुम्हाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी कोणीही अडवणार नाही आणि त्यासाठी आता मतदारांनी जागृत होणं गरजेचं आहे। आणि म्हणून इथं जमलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की इथं झालेली जी चर्चा, इथं ज्या उद्देशानं आपण आलेलो आहे, जे निवेदन आपण इथल्या तहसीलदारांना देणार आहे, कारण तहसीलदार हे शासनाचे प्रतिनिधी आहेत, आपली भावना राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि म्हणून आपण आज त्यांच्या दारामध्ये इथं आंदोलनाला आलेलो आहे। हुकुमशाहीच्या दारात गेल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे आपल्याला हुकुमशाही पाहिजे का लोकशाही पाहिजे? लोकशाही पाहिजे असेल तर जागरूकता पाळली पाहिजे आणि ती जागरूकता मतदार पेटीतून सुद्धा दाखवली पाहिजे। या दृष्टीनं या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना आपण तहसीलदारांच्या मार्फत राष्ट्रपतींना पोहोचवणार आहोत। या सगळ्या चर्चा इथं जमलेल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गावामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये जिथं आपण उभं राहू तिथं चार लोकांना तो समजून सांगण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे। भारताचे नागरिक या नात्यानं, शून्य नागरिक या नात्यानं फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांना मानणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची नैतिक जबाबदारी आहे की सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याची जबाबदारी ही इथल्या शिकलेल्या मंडळीची आहे, संघटित कार्यकर्त्यांची आहे, संघटनेमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आहे। या सगळ्यांनी जर आपली जबाबदारी पाळली तर निश्चितच आपण हा जो सरकारचा मनसुबा आहे तो उधळल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला आणि आम्हाला पाहिजे अशी जी लोकशाही दिलेली आहे ती लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देण्याची गरज आहे। असं या आंदोलनाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की हे एकट्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांचं काम नाही, एखाद्या संघटनेचं काम नाही। या देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ज्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल, स्वतःला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये कायमस्वरूपी राहायचं असेल तर हे हुकुमशाह पद्धतीनं, एकाधिकारशाही पद्धतीनं चाललेलं केंद्राचं आणि राज्याचं सरकार आहे हे सरकारला आता कुठंतरी थांबवलं पाहिजे। या दृष्टिकोनातून जागरूकता आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या मध्ये आली पाहिजे। या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जागरूकता निर्माण करण्यासाठी सहकार्य करावं। आपापल्या भागामध्ये, जगामध्ये ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या जगातील सर्व देशांनी लोकशाही बळकट करण्यासाठी ईव्हीएम नाकारलेली आहे आणि तीच ईव्हीएम भारत सरकारनं स्वीकारली। पण स्वीकारल्यानंतर 5-10 वर्षातच या ईव्हीएम मशीनवरचा विश्वास हळूहळू कमी व्हायला लागला, त्याची विश्वासार्हता कमी व्हायला लागली आणि म्हणून गेली 5-10 वर्षापासून ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपर लाव अशा पद्धतीची मागणी होताना दिसते। पण तरीसुद्धा सरकार मात्र ईव्हीएम मशीनचाच आग्रह धरत आहे। या प्रवृत्तीचा आम्ही रिपब्लिकन सेना आणि विविध संघटनांच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि तातडीनं आगामी येणारी निवडणूक, मग ती नगरपालिकेची असो किंवा लोकसभेची असो, जी म्हणून निवडणूक असेल ती निवडणूक ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्यावी। हा जनमानसाचा कौल सरकारनं समजून घ्यावा आणि ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपर आणावं अशा पद्धतीची मागणी आम्ही आज कोरेगाव तहसील कार्यालयासमोर करत आहोत। आज इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी हा प्रस्ताव पास केलेला आहे। सुप्रीम कोर्टासमोर वकिलांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे ईव्हीएम मशीन हटवच्या संदर्भामध्ये। तर ही जनभावना सरकारनं लक्षात घ्यावी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी या ठिकाणी करतो आहोत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या देशामध्ये लोकशाही असताना एकाधिकारशाही पद्धतीनं
लोकसभेमध्ये एका वेळी 147 खासदार निलंबित करणं याचा अर्थ या देशाची एकाधिकारशाहीकडून हुकुमशाहीकडे वाटचाल झालेली आहे का काय असं चित्र आज देशामध्ये निर्माण होत आहे। आणि म्हणून सर्वसामान्य माणसामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी या एकाधिकारशाहीचा निषेध फार मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय। या 147 खासदारांना निलंबित केल्यामुळं लोकांच्या जनभावना पायदळी तोडवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे, याचाही आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचाव्या हा उद्देश जरी चांगला असला तरी आजपर्यंत या देशाला इतक्या पद्धतीने मी म्हणजे देश आणि देश म्हणजे मी अशा पद्धतीचं सूत्र कधीही अवलंबलं नाही। आज मोदी सरकार या देशाला भारत सरकार म्हणून संबोधलं जातं। भारत सरकार संबोधलं जात असताना मोदी सरकार अशा पद्धतीचं बोर्ड लावून गावोगावी शासकीय खर्चानं शासनाचे प्रतिनिधी प्रचार करताना दिसत आहेत। ही बाब अतिशय निषेधार्ह आहे। आणि हे करत असताना जर सर्वसामान्य जनतेनं त्या लोकांना जर प्रश्न विचारले, जनतेचा संविधानिक अधिकार आहे की शासकीय प्रतिनिधींना शासकीय प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणं आणि त्याची उत्तरं मागणं हा जनतेचा संविधानिक अधिकार असताना सुद्धा जो प्रश्न विचारतो त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सध्या कोरेगाव तालुका आणि सातारा जिल्ह्यामध्ये जो सपाटा लावलेला आहे तो अतिशय निषेधार्ह आहे आणि हुकुमशाही लादण्याचाच एक प्रकार आहे। या सर्व गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते प्रशासनानं तातडीनं ते गुन्हे माघारी घेतले पाहिजेत, अन्यथा याची पडसाद हा निवडणुकीमध्ये उठल्याशिवाय राहणार नाही। याची गंभीर दखल इथल्या शासनाने घ्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत।